आज ये मेरा भाई खड़ा साथ में, आज सुबह मैं रिजाइन दे गया हूँ अपनी जॉब से, क्योंकि मुझे छोड़ दी, मुझे चाहिए ही नहीं ना, चाहिए नहीं ना, इतना काबिल बना रखा है मेरे टीचरों ने, मुझे इतना काबिल बना रखा है। क्वार्टर नहीं चाहिए, सरकारी गाड़ी नहीं चाहिए, सरकारी सैलरी नहीं चाहिए। സോഷ്യൽ മീഡിയയിൽ കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളായി വലിയ ചർച്ചയ്ക്ക് വഴിവെച്ച ഒരു വീഡിയോയാണ് ഇപ്പോൾ ശ്രദ്ധ നേടിയിരിക്കുന്നത്. ഈ വീഡിയോയിൽ ഒരു യുവാവ് സ്വയം ഡൽഹി പോലീസ് ഉദ്യോഗസ്ഥനാണെന്ന് അവകാശപ്പെടുകയും വിദ്യാർത്ഥികൾക്കെതിരെ ബലം പ്രയോഗിക്കാനുള്ള നിർദ്ദേശം അംഗീകരിക്കാൻ കഴിയാത്തതിനാൽ രാജിവെച്ചുവെന്നും പറയുകയാണ്. അദ്ദേഹത്തിന്റെ വാദമനുസരിച്ച് ഡ്യൂട്ടിയിലേക്ക് തിരിച്ചുവരാൻ പലതവണ ആവശ്യപ്പെട്ടെങ്കിലും മനസാക്ഷിക്ക് വിരുദ്ധമായി പ്രവർത്തിക്കാൻ കഴിയില്ലെന്ന കാരണം ചൂണ്ടിക്കാട്ടി അത് നിരസിച്ചുവെന്നാണ് പറയുന്നത്. ഈ വീഡിയോ വൈറലായതോടെ സോഷ്യൽ മീഡിയയിൽ അനുകൂലമായും പ്രതികൂലമായും നിരവധി പ്രതികരണങ്ങൾ ഉയർന്നു. ചിലർ ഇതിനെ ധീരമായ തീരുമാനമാണെന്ന് വിശ്വസിച്ചപ്പോൾ മറ്റു ചിലർ ഈ അവകാശവാദങ്ങളുടെ സത്യാവസ്ഥ ചോദ്യം ചെയ്തു. ഇതിനിടെ ഡൽഹി പോലീസ് ഔദ്യോഗികമായി പ്രതികരിച്ചിട്ടുണ്ട്. വീഡിയോയിൽ ഉന്നയിക്കുന്ന അവകാശവാദങ്ങൾ സ്ഥിരീകരിക്കാൻ യാതൊരു തെളിവും നിലവിലില്ലെന്നും വീഡിയോയിലെ വ്യക്തി ഡൽഹി പോലീസിലെ ഉദ്യോഗസ്ഥനാണെന്നോ അദ്ദേഹം രാജിവെച്ചെന്നോ സ്ഥിരീകരിക്കാൻ കഴിയില്ലെന്നും പോലീസ് അറിയിച്ചു. दिल्ली पुलिस का मैं एक जवान हूँ, अच्छी पोजीशन पे। मैं जिस दिन सुनो जिस दिन बात तो सुनो, जिस दिन मुझे पता चला था प्रोसेस स्टार्ट होने वाला है, मेरी ड्यूटी लगाई थी, उसी दिन मैं मेडिकल लीव पे चला गया था। दोबारा फोन आया मेरे पास कि आपकी मेडिकल लीव खत्म हो गई है, आप दोबारा आ जाओ। मैं अपनी मेडिकल लीव एक्सटेंड करना चाह रहा हूँ, तो उन्होंने क्लियर मना कर दिया कि नहीं होगा। तो मैंने उनको, कल उन्होंने मुझे इतना फोर्स किया ज्वाइन करने के लिए। आज ये मेरा भाई खड़ा साथ में, आज सुबह मैं रिजाइन दे गया हूँ अपनी जॉब से, क्योंकि मुझे छोड़ दी, मुझे चाहिए ही नहीं ना, चाहिए नहीं ना, इतना काबिल बना रखा है मेरे टीचरों ने, मुझे इतना काबिल बना रखा है। क्वार्टर नहीं चाहिए, सरकारी गाड़ी नहीं चाहिए, सरकारी सैलरी नहीं चाहिए। कल मैंने जब फोन करके मैंने उनसे पूछा, वाह भाई कैसे मार दिए डंडे, मतलब तुम्हारा हाथ नहीं कांपा? बोला भाई आंखों से आंसू आ गए, क्या करे। मारते वक्त तो टूटे हुए थे ना, उनके पैर देख के कर रहा था यार, इससे अच्छा तो ना साले मर ही जाए, इनको मारने से अच्छा तो। पर ऊपर से प्रेशर इतना आ रखा था, इसलिए मैंने अपना रिजाइन दे दिया। अपनी कोई उनका नाम तो नहीं लूंगा, उनकी रोजी रोटी नहीं छीनना चाह रहा मैं। उनको क्लियर ऑर्डर थे, मेरे एब्सेंस में भी मेरी तरफ से ऑर्डर गए थे कि बैच लगा के कोई नहीं जाएगा वहां पे। If you haven't subscribed to the Najeeb C. Nilambur channel yet, subscribe now. Thank you.